नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत कुलकर्णी तुमचं स्वागत करतो श्री क्रिप्टोमध्ये. आजची तारीख आहे 15 सप्टेंबर 2021. संध्याकाळचे 6:40 झालेले आहेत. चला आजच्या एपिसोडला आपण सुरुवात करूया. रोजप्रमाणे आपण आता आलेलो आहोत coinmarketcap.com वरती. चेक करूया काय कंडिशन आहे मार्केटची. टोटल क्रिप्टोकरन्सीज आता आहेत 11,882. 409 एक्सचेंजेस आहेत. सो आणखीन थोडेसे एक्सचेंजेस लिस्ट झालेले आहेत नवीन. अराउंड 4 एक्सचेंजेसची वाढ झाली आहे. $2.139 ट्रिलियन मार्केटचं कॅपिटलायझेशन आहे टोटल. 105.237 बिलियन डॉलर्सचं ट्रेडिंग झालेलं आहे 24 तासांमध्ये. बिटकॉइनचा डॉमिनन्स आहे 41.7% आणि इथिरियमचा आहे 18.2%. आपण चेक करूया टॉप 10 क्रिप्टोकरन्सीजची काय कंडिशन आहे. तर पहिल्या नंबरला ऑफकोर्स बिटकॉइन आहे $47,509. आता चांगली ग्रोथ देतोय. 2.5% जवळजवळ वाढला आहे 24 तासांमध्ये आणि $2.25 वाढला आहे 7 दिवसांमध्ये. दुसऱ्या नंबरला इथिरियम आहे $3414. आता मिळतोय 2% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 0.38% कमी झालाय 7 दिवसांमध्ये. कार्डेनो आता आहे $2.5 आसपास $2.46. जवळजवळ 4% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 1.32% वाढलाय 7 दिवसांमध्ये. बायनान्स कॉइन म्हणजे BNB आता आहे चौथ्या नंबरवरती. $428 मिळतोय. जवळजवळ 6.5% ग्रोथ झालेली आहे 24 तासांमध्ये आणि 3% ग्रोथ झाली आहे 7 दिवसांमध्ये. टेदर आता आहे 5व्या नंबरला. स्टेबल कॉइन असल्यामुळे तो $1 आहे. 6व्या नंबरला रिपल आहे $1. 1.14% वाढलाय 24 तासांमध्ये आणि ऑलमोस्ट तेवढ्याच अमाऊंटने कमी झालाय 7 दिवसांच्या हिशोबाने. सोलाना आता आहे $157.16. 1.69% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 0.85% कमी झालाय 7 दिवसांमध्ये. 8व्या नंबरला पोल्का डॉट आहे म्हणजे DOT. $35.88 मिळतोय. आता 3% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 26.16% वाढलाय 7 दिवसांमध्ये. डोज कॉइन आता आहे 24 सेंटच्या आसपास $0.2417. 1.5% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 3.41% कमी झालाय 7 दिवसांमध्ये. 10व्या नंबरला आणखीन एक स्टेबल कॉइन आहे USDC. तो $1 आहे. तर आपले टॉप 10 आता बघून झालेले आहेत. आपण वळू शकतो क्रिप्टोकरन्सी जगतातल्या घडामोडी बघण्यासाठी. आजची पहिली बातमी आहे Bitcoin steals $47,000 from bears as critical BTC price resistance crumbles. तर थोडक्यात काय झालेलं आहे की $47,000 जो रेजिस्टन्स होता तो क्रॉस करून बिटकॉइन आता $47,400-500 च्या आसपास खेळतोय. 47,533 आहे. तर याचा अर्थ काय निघतो ओव्हरऑल की मार्केट जे खाली गेलेलं होतं ते आता हळूहळू वर जात आहे आणि $47,000 रेजिस्टन्स क्रॉस करून तो पुढे गेलेला आहे बिटकॉइन. आता पुढचा रेजिस्टन्स आहे आय थिंक $50,000 आसपास. तो $47,000 पासून $50,000 कडे आता ग्रोथ होईल आणि त्याच्यामध्ये शेवटी परत काय असणार आहे की पुन्हा एकदा जर ज्या लोकांनी आता स्वस्तात विकत घेतले होते किंवा मग ज्यांना प्रॉफिट्स बुक करायचे आहेत ग्रोथ झाल्यामुळे त्यांनी जर विकायला सुरुवात केली तर आपण $43,000 दिशेने जाऊ शकतो जिथे मेजर सपोर्ट आहे तिथून परत वर येऊ शकतो. तर आता बुल्स त्याला अवॉइड करतायत या दिशेने जाणं म्हणजे बुल्स विकत घेत आहेत. बघू पुढे काय होतं ते. Fidelity lobbies SEC to approve Bitcoin ETF in a private meeting. फिडिलिटी ही जी कंपनी आहे फंड मॅनेजमेंटची मोठी कंपनी आहे US मधली. तर त्यांनी SEC बरोबर मीटिंग घेतलेली आहे आणि मीटिंगमध्ये त्यांनी समजावून सांगितलेलं आहे त्यांना की आता बिटकॉइन आणि क्रिप्टोकरन्सीज मार्केट बऱ्यापैकी मॅच्युअर झालेले आहेत. त्यासाठी तुम्हाला फ्युचर्स प्रोडक्ट्सची गरज नाहीये. डायरेक्टली आपण ETF लॉन्च करू शकतो असं त्यांनी समजायचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यांनी आणखीन हे सुद्धा प्रयत्न केला आहे की जे काही इन्व्हेस्टर प्रोटेक्शनसाठी लॉज त्यांच्याकडे तयार झालेले होते 1933ला सिक्युरिटीज ऍक्ट तयार झाला होता 1929च्या मेजर क्रॅश नंतर. तर त्यामधले सुद्धा काही गोष्टी फारच अवघड आहेत सगळ्या मार्केट्सला सांभाळण्यासाठी. तर थोडं तिथून काहीतरी ढील मिळाली तर बरं होईल वगैरे या हिशोबाने त्यांनी लॉबिंग केलेलं आहे. म्हणजे काय की SECला जाऊन ते भेटले आहेत त्यांचे ऑफिसर आणि समजवण्याचा प्रयत्न करतायत की तुम्ही आता जरा चांगले डिसिजन्स घ्या. ETF वगैरे अलाव करा कारण मार्केटमध्ये खूप डिमांड आहे आणि आम्हाला त्यांना त्या डिमांडला पूर्ण करायची गरज आहे. आणि क्रिप्टोकरन्सी मार्केट सुद्धा मॅच्युअर झालेलं आहे आता बऱ्यापैकी असं त्यांचं म्हणणं आहे. ट्रान्सपरन्सी पण आम्ही आणू शकतो दाखवू शकतो. पुढच्या बातमीकडे बघूया. बिटकॉइन बिलियनियर्स बॅक मूनशॉट स्कीम टू रेझरेक्ट वुली मॅम्स. आता मूनशॉट स्कीम म्हणजे काय त्याला काही असं गमतीशीर अर्थ किंवा मग वेगळा अर्थ नाहीये वाईट अर्थही नाहीये. एक स्टार्टअप आहे किंवा मग एक कंपनी आहे कोलॉसल नावाची. तर त्याच्यामध्ये आता जे मोठे क्रिप्टोकरन्सी इन्व्हेस्टर्स आहेत फॉर एक्झाम्पल विंकलवॉस ब्रदर्स किंवा मग टिम ड्रेपर
या लोकांनी त्याच्यामध्ये आता इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि यांनी उभे केलेले आहेत $15 मिलियन. त्यांचं गोल आहे की इट इज अ डी एक्सटिंक्शन प्रोजेक्ट, म्हणजे जुन्या ज्या स्पीशीज ज्या एक्सटिंक्ट झालेल्या आहेत, जसं मॅमथ होते वगैरे, तर त्यांच्यावरती काम करून त्यांना परत जिवंत करून त्याचे काही पार्क्स तयार करणं, जसं जुरासिक पार्क मध्ये कन्सेप्ट सांगितलेला होता, दाखवला होता, तर तसं त्यांचा कन्सेप्ट आहे. मजेशीर गोष्ट आहे किंवा मग खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, सायफाय मूवीज सारखं वाटतंय, बट दॅट इज हाऊ इट इज राईट नाव. चांगली इन्व्हेस्टमेंट त्यांनी उभी केलेली आहे. कॉइनबेस increases junk bond offering to $2 billion after investors swarm. तर कॉइनबेसने आता स्वतःचे बॉन्ड्स विकलेले आहेत आणि $1.5 बिलियन त्यांचा ओरिजिनल प्लॅन होता, त्याच्यामध्ये त्यांनी वाढवून आता शेवटी त्यांना $2 बिलियन न्यावं लागलं आहे, कारण लोक खूप इंटरेस्टेड आहेत ते घेण्यासाठी. 7 वर्षांचे बॉन्ड आहेत आणि 10 वर्षांचे बॉन्ड आहेत, ज्याच्यातून फंड्स उभे करून आय थिंक ते पुन्हा एकदा काही ना काही एक्सपान्शनचे त्यांचे प्लॅन्स असणार आहेत. 3.375% ते इंटरेस्ट देणार आहेत 7 इयर्सच्या बॉन्डसाठी आणि 3.625% देणार आहेत ते 10 वर्षांच्या बॉन्डसाठी. तर ही पण एक चांगली न्यूज आहे की कॉइनबेस सारखं एक्सचेंज आता मोठ्या प्रमाणावरती बॉन्ड्स ऑफर करून सुद्धा पैसे उभे करू शकतायत. सोलाना अँड आर्बिट्रम नॉक ऑफलाईन व्हाईल इथिरियम इव्हेड्स अटॅक. तर एक अटॅक झालेला आहे सोलानावरती आणि आर्बिट्रम वरती, दोन्ही पण ब्लॉकचेन काही वेळेसाठी क्रॅश झालेल्या होत्या, रादर थांबल्या होत्या असं म्हणू शकतो आपण, कारण जवळजवळ 4 लाख ट्रान्झॅक्शन्स पर सेकंड त्या अटॅकर्सने ब्लॉकचेनमध्ये ऍड करायचं सिस्टीम मध्ये हे केलेलं आहे. त्यामुळे आणि त्याच्यामध्ये प्रायोरिटाईज करता आलं नाही मेसेजेसला की इम्पॉर्टंट कम्युनिकेशन कोणतं आहे जे आधी गेलं पाहिजे आणि त्यानंतरच हे ट्रान्झॅक्शन घेतले पाहिजेत वगैरे. तर ते नीट न झाल्यामुळे नेटवर्क क्रॅश झालं आणि आय थिंक 7 तासांसाठी सोलाना डाऊन होतं, आर्बिट्रम मात्र एखाद्या तासासाठीच डाऊन होतं आणि सेम अटॅक इथिरियम वरती करायचा प्रयत्न केला. इथिरियम मात्र रेझिलियंट राहिलं, इथिरियम वरती तो अटॅक काम नाही करू शकला. चांगली गोष्ट आहे इथिरियमसाठी, इथिरियमची प्राइस आणखी वाढली पाहिजे हे नंतर आणि आय थिंक ते त्या दिशेनेच चाललेलो आहेत. आपण आता 2% वाढलेली आहे इथिरियमची प्राइस. पुढच्या बातमीकडे बघूया. Greenwich to buy 10,000 miners for the planned साऊथ कॅरोलायना फॅसिलिटी. तर साऊथ कॅरोलायना नावाचं राज्य आहे अमेरिकेमधलं आणि तिथे त्यांनी मोठ्या प्रमाणावरती मायनिंग करण्याचं ठरवलेलं आहे. तर त्यांनी 10,000 अँट मायनर S19J Pro हे मायनर्स बिटमेन कंपनीकडून विकत घेण्याचं ठरवलं आहे आणि त्यांची आत्ता जस्ट लिस्टिंग झाली आहे. लिस्टिंग झाल्याबरोबर म्हणजे एक्सचेंजला लिस्टिंग झाली आहे नॅसडॅकला आणि ती झाल्याबरोबर त्यांनी लगेच ही ऑर्डर दिलेली आहे. जवळजवळ 500 मेगावॉट पर्यंत त्यांना विजेचं कन्झम्पशन असेल एवढे मोठं मायनिंग कपॅसिटी त्यांना पाहिजे आहे. 2025 पर्यंतचा हा प्लॅन आहे आणि पुढच्या वर्षीपासून हे इन्स्टॉलेशन सुरू होईल. पुढच्या बातमीकडे बोलूया. An in-depth look into the Lightning Network as a Bitcoin scaling solution. तर मी हे का घेतलं, ही ऍक्च्युअली न्यूज नाहीये, तर याच्यामध्ये यांनी एक आर्टिकलसाठी लिंक दिलेली आहे. हे आर्टिकल नक्की वाचा तुम्ही, खूप इंटरेस्टिंग आहे. कारण लाइटनिंग नेटवर्क हे एक सेकंड लेअर सोल्युशन आहे ज्याच्यामधून आपण इन्स्टंटेनियस बिटकॉइन ट्रान्झॅक्शनचे सेटलमेंट्स जे आहेत ते आणि प्लस कमी फीज मध्ये सुद्धा तुमचे कामं होऊ शकतात वगैरे, या गोष्टी त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत. स्मार्ट कॉन्ट्रॅक्टचे सुद्धा आपण काम करू शकतो. तर थोडक्यात काय की बऱ्याचशा प्रॉब्लेम्स जे आहेत बिटकॉइन नेटवर्कमधले तर ते सॉल्व्ह करण्यासाठी बिटकॉइनचं हे स्केलिंग सोल्युशन आहे लाइटनिंग नेटवर्क. नक्की याचा अभ्यास करा आपण किंवा मग एक वेगळा एपिसोड याच्यावरती मी घेऊ शकतो. पुढच्या बातमीकडे बोलूया. बँक ऑफ रशिया रेकमेंड्स बँक्स टू ब्लॉक कार्ड्स वॉलेट्स यूज टू ट्रान्झॅक्ट विथ क्रिप्टो एक्सचेंजेस. तर या बातम्यांवरती काय बोलावं हे मला काही फार सुचत नाही, कारण शेवटी काय की हे सेंट्रलाइज इन्स्टिट्यूशन्स जे आहेत त्यांना कंट्रोल सोडायचा नाहीये. त्यांना त्यांच्या करन्सीज किंवा त्यांच्या सिस्टीम्सचा वापर करूनच तुम्ही जगलं पाहिजे असं त्यांना वाटतं. त्यामुळे ते स्ट्रेट अवे असे विचित्र किंवा मग भयंकर ऑर्डर्स पास करू शकतात की बाबा तुम्ही डायरेक्टली कार्ड्स ब्लॉक करा आणि बँक अकाउंट्स ब्लॉक करा किंवा मग बँक अकाउंट्स कसे ओळखायचे की जे तुम्ही ब्लॉक केले पाहिजेत वगैरे, असे काय काय विचित्र त्यांनी नियम काढलेले आहेत. त्यातल्या ते लोक आता वापरणार आहेत की एखादं बँक अकाउंट जर तुमचं टेलिफोन बिल, इलेक्ट्रिसिटी बिल, पाण्याचं बिल वगैरे जे असतं तर ते भरण्यासाठी वापरलं गेलं नसेल कधीच, तर ते अकाउंट डायरेक्टली ब्लॉक करण्याचा त्यांचा विचार आहे. विचित्र नियम आहेत, भयंकर नियम आहेत. लोकांना किती त्रास होईल किंवा लोकांचं किती नुकसान होईल याचा त्यांनी काहीही पर्वा नसते. त्यांना फक्त त्यांची सिस्टीम तुम्ही वापरावी, दुसऱ्या सिस्टीमचा वापर करू नये
अशी त्यांची इच्छा असते. म्हणजे थोडक्यात समजा आता इलेक्ट्रिक व्हेइकल इनोव्हेशन जे होतं आहे जगभरामध्ये, तर तुम्ही थोडक्यात विचार करा की जर पेट्रोल पंपवाल्यांनी सगळ्यांनी मिळून लॉबी तयार केली, पेट्रोलियम मिनिस्ट्रीकडे गेले आणि समजावून सांगितलं त्यांना की अहो आमचा बिझनेस सगळा डबघाईला येईल जर तुम्ही अशा प्रकारे ईव्हीला पटापट तुम्ही अडॉप्शन करू दिलं तर काहीतरी आपण एक काम करूया, एक काम करा, तुम्ही 50% टॅक्स लावून टाका जे कुठलं डिव्हाइस इलेक्ट्रिक व्हेकलच्या चार्जिंगसाठी वापरलं जातात, चार्जिंग स्टेशनसाठी वापरलं जातात. त्यामुळे काय होणार, आणि लिटरली मी खरंच सांगतो की चार्जिंगचे डिव्हाइसेसवरती 48% जास्त टॅक्सेस आहेत. आय थिंक तुम्ही क्रॉस चेक करू शकता, माझा आकडा एका तुम्ही मागे पुढे झाला असेल, पण 50% आसपास त्यांनी टॅक्स लावून टाकलेला आहे ऑलरेडी. ओके, सो म्हणजे याच्या बॅक एंडला कसं चालतं ते बघा, की आता त्याच्यामुळे काय होणार की लोक चार्जिंग स्टेशन, समजा आता मी माझी कंपनी चार्जिंग स्टेशन लॉन्च करते, आमचा प्लॅन होता 100 चार्जिंग स्टेशन लॉन्च करायचा पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये कुठेही. तर हे इतकं मोठं टॅक्सेशन असल्यामुळे काय होणार की मी एकतर 100च्या ऐवजी मे बी 50-60 वरती जाऊन थांबेल, किंवा जी सर्व्हिसेसचे मी पैसे घेणार आहे तुमच्याकडून चार्जिंगचे त्याचे रेट वाढले, बरोबर. सो थोडक्यात काय की इलेक्ट्रिक व्हेइकल परवडणार नाही, राईट. हे असेच गेम खेळले जातात, नवीन टेक्नॉलॉजीजला चिरडण्याचा कायम प्रयत्न केला जातो, आधीपासून होत आलेला आहे, नावं सुद्धा ठेवली जातात, किंवा मग असं म्हटलं जातं की ही नवीन टेक्नॉलॉजी तर सगळे चोर लोकच वापरतात, किंवा बॅड ऍक्टर्स वापरतात, टेररिस्ट वापरतात आणि वाईट कामांमध्ये वापर होतो. हे प्रत्येक नवीन टेक्नॉलॉजी बद्दल कायम बोललं जातं आणि बोलत राहणार लोक. आपण म्हणूनच चांगला अभ्यास केला पाहिजे, पद्धतशीरपणे डिटेल्समध्ये जाऊन आपलं होमवर्क रेडी असेल, आपल्याला कॉन्फिडन्स असेल तर आपण नक्की काही ना काही या डोमेनमध्ये चांगलं काम करू शकतो. असो, पुढच्या बातमीकडे होऊया. न्यूयॉर्क फेड्स कन्झ्युमर इन्फ्लेशन रिपोर्ट एक्सपेक्ट्स US इन्फ्लेशन टू हिट 5.2% बाय नेक्स्ट इयर. आता तिथले जे इंटरेस्ट रेट्स आहेत 1-1.5% आसपास इंटरेस्ट रेट्स आहेत जास्तीत जास्त, किंवा मग काही ठिकाणी 0% इंटरेस्ट रेट आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि हे लोनवरचं म्हणतोय मी, मोठमोठ्या बँका किंवा मोठमोठे इन्स्टिट्यूशन्स जेव्हा लोन घेतात तेव्हा त्यांना जवळजवळ 0% लोन मिळतं असं म्हणायला काही हरकत नाही अमेरिकेमध्ये. त्यामुळे ते इतके फास्ट पुढे गेलेले आहेत, इतके अजूनही तिथे सगळे जे गडगंज लेवलला काम करणारे जे लोक आहेत, कंपन्या आहेत, त्या सगळ्या अमेरिकेत आहेत असं म्हटलं तरी चालेल. तर त्यांच्याकडे इन्फ्लेशन येतं आहे 5.2% ते म्हणतायत. माझ्या मते हा आकडा कमीत कमी 7 ते 8% मिनिमम असला पाहिजे. पण काही ना काही गेम्स खेळून अनालिसिसमध्ये किंवा रिपोर्टमध्ये काही आकडे मुद्दामून वगळले जातात किंवा त्यांना अनालाइज करण्याची पद्धत बदलली जाते जेणेकरून कमी इन्फ्लेशन आहे असं जाणवायला लागतं. तर अमेरिकेमध्ये 5% इन्फ्लेशन ही खूप मोठी गोष्ट आहे आणि याचा डायरेक्टली इफेक्ट पडेल स्टॉक मार्केट्सवरती आणि क्रिप्टोकरन्सी मार्केट्सवरती. लोक नक्कीच सोन्याकडे जातील, चांदीकडे जातील आणि बॉन्ड्सकडे जातील बहुधा, आणि क्रिप्टोकडे तर नक्कीच येतील. तर ही एक चांगली न्यूज आलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. इन्फ्लेशन त्यांच्याकडे वाढतंय आणि हे आम्ही कधीपासून एक्सपेक्ट करतो की तिकडे इन्फ्लेशन वाढलं पाहिजे, कारण ते कंटिन्युअस मनी प्रिंटिंग करत सुटलेले आहेत मोठ्या प्रमाणावरती. सो पुढच्या बातमीकडे बोलूया. नायजेरिया CBDC अ सेफर ऑप्शन दॅन प्रायव्हेटली इश्यूड क्रिप्टोकरन्सीज, सेंट्रल बँक ऑफिशियल. तर ही बडबड किंवा या टाईपची इश्यूज किंवा स्टेटमेंट्स रेग्युलर बेसिसवरती येतच राहणार आणखी 2-4 वर्ष. सुरुवातीला या लोकांनी नावं ठेवले, बॅड ऍक्टर्स वापरतात म्हटलं, नंतर टिकणार नाही, तुमचं नुकसान होईल हे सगळं म्हटलं, आणि नंतर काय झालं, त्याच काळानंतर लोकांना कळायला लागलं की अरे याच्यामध्ये तर आपली ग्रोथ खूप प्रचंड होतीये, 100%, 50%, 60% मंथली लोक काही काही कमवतात, आणि इयरली किंवा 2-3 वर्षांमध्ये बघितलं तर 4-5 हजार% ग्रोथ बऱ्याच जणांना मिळाली असेल. तर अशी ग्रोथ इथे दिसल्यामुळे लोक त्या दिशेने वळत आहेत आणि यांना हे नको, यांना फक्त आमची सिस्टीम वापरा आणि आमच्या कंट्रोल खाली राहा, आम्ही तुम्हाला सांगतो तेच करा थोडक्यात. पुढची बातमी आहे हेज फंड ब्रेवन हॉवर्ड एक्सपांड्स क्रिप्टो बिझनेस, एक्सपर्ट हायर टू लीड न्यू डिजिटल ॲसेट युनिट. त्यांचं नवीन डिजिटल ॲसेट युनिट आलेलं आहे BH डिजिटल नावाने, आणि त्याच्यामुळे त्यांनी क्रिप्टोकरन्सी एक्सपर्ट ऑलरेडी हायर केलेला आहे आणि त्याचा नवीन टीम बनवतात. हा एक युरोपमधला मोठा हेज फंड आहे, पण त्यांनी ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट किती आहेत किंवा मग कुठल्या शहरातून ऑपरेट करतो वगैरे हे डिटेल्स इथे दिलेले नाही आहेत. ओव्हरऑल गुड न्यूज आहे. पुढच्या बातमीकडे बोलू. FSC regulatory overhauls expected to shut down 40 cryptocurrency exchanges in South Korea. आता मी एक्झॅक्टली हेच तुम्हाला आधी सांगितलं होतं की जे रेग्युलेटरी बॉडीज आहेत, जसे जपानची बघा किंवा मग आता ही साऊथ कोरियामध्ये बघा, हे लोक मुद्दामून भयंकर नियम लागू करतायत जेणेकरून क्रिप्टोकरन्सी बिझनेसेस जे आहेत ते चिरडले जावेत, एका अँगलने, दुसऱ्या अँगलने, तिसऱ्या अँगलने, काही ना काही कारण काढून मॅक्झिमम क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजेस आउट ऑफ बिझनेस जावे, त्यांना बंद पडायला लागावं.
जेणेकरून यांचे जे सेंट्रलाइज प्लेयर्सचे जे जुने मित्र असतील किंवा जुने बिझनेस पार्टनर्स किंवा काही ना काही कॉन्टॅक्ट असलेले लोक, रिलेटिव्ह सुद्धा असतात, फ्रेंड्स सुद्धा असतात, तर त्या लोकांच्या ज्या कंपन्या आहेत ऑलरेडी पेमेंट प्रोसेसिंग कंपन्या, त्यांना इथे येऊन क्रिप्टो करन्सीमध्ये मोठं काम करता यावं आणि हे जुने पुराणे जायंट्स जे आहेत त्यांना त्यांचं बिझनेस मॉडेल चेंज करून आता हे खूप प्रॉफिटेबल दिसतंय, त्यामुळे या दिशेने मूव्ह करता यावं म्हणून मॅक्झिमम ठिकाणी या टाईपचे प्रयत्न चालू आहेत. असो, पण शेवटी काय होणार की एक्सचेंजेस शेवटी डिसेंट्रलाइज बनत जाणार आणि क्रिप्टो करन्सी शेवटी डिसेंट्रलायझेशनसाठीच बनलेली आहे, डिसेंट्रलायझेशननेच बनलेली आहे. आणि जसजसं जास्त डिसेंट्रलाइज होत जाईल, जास्त लोक डेक्स वापरायला लागतील, तसं तसं रेग्युलेटर्सच्या हातातून हा सगळा खेळ निघून जाईल. त्यापेक्षा जर त्यांनी पद्धतशीरपणे रेग्युलेशन ठेवलं, अगदी अतिशयोक्ती केली नाही नियमांची वगैरे, तर लोकांनाही फायदा आहे. जर समजा तुम्ही कमी रेग्युलेशन मधून त्यांना जावं लागत असेल किंवा मग फार घाणेरडे नियम नसतील, भयंकर नियम नसतील, तर एक्सचेंजेसचा जो खर्च आहे कोर्ट केसेसवरचा किंवा मग लीगल एक्सपर्ट टीम हायर करण्याचा किंवा मग रेग्युलेटरी बॉडीजशी कम्युनिकेशन करण्यासाठी लोक हायर करण्याचा, हा खर्च कमी झाला तर एक्सचेंजेस कमी फीजवरती सुद्धा काम करू शकतात. ओव्हरऑल काय होईल की इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्सला नक्कीच फायदा होऊ शकतो अशा गोष्टींचा. पण या गोष्टींच्या बाबतीत त्यांना काही घेणं नसतं. सेंट्रलाइज प्लेयर्स आहेत, त्यांना फक्त कंट्रोल हातात ठेवायचा आहे. आधीपासून सांगत आलोय, पुन्हा पुन्हा तेच सांगतोय. असो, आजच्या याच नोटवरती आपण एपिसोड संपवू शकतो. फक्त एकदा मी coinmarketcap.com रिफ्रेश करतो आणि तुम्हाला सांगतो की 15 सप्टेंबर 2021 संध्याकाळी 7 वाजता बिटकॉइन होता $47,580. मी श्रीकांत कुलकर्णी तुमचा निरोप घेतो. आजच्या एपिसोडमधून उद्याच्या एपिसोडमध्ये आपण नक्की भेटूया. क्रिप्टो करन्सी जगतातल्या घडामोडी चेक करूया आणि मार्केट अपडेट सुद्धा बघूया. तोपर्यंत बाय द टिप्स अँड ऑर्डर. बाय गाईज.